राज्यात मुसळधार पावसाची ब्लॉकबस्टर एंट्री। मुंबई पुण्यासह राज्यभरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने ठाणे, रायगड, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे, तर ऑरेंज अलर्ट रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली या जिल्ह्यांना दिला आहे। पावसामुळे मुंबई विद्यापीठाच्या उद्याच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, तर लोकल सेवेलाही मोठा फटका बसला आहे। तसेच राज्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे। 3 इडियट्स फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे निधन। मुंबईत ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे निधन झाले। 40व्या वर्षी अभिनयात पदार्पण करणाऱ्या पोद्दार यांनी 300हून अधिक चित्रपट आणि डझनभर मालिकांमध्ये काम केले। आक्रोश, परिंदा, रंगीला, मुन्नाभाई, 3 इडियट्स यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिकांनाही वेगळी ओळख दिली। त्यांच्या जाण्याने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। आज सुट्टी, 11वी प्रवेशाला बूस्टर टाइम। महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा व वरिष्ठ महाविद्यालयांना आज 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान पावसामुळे 11वी प्रवेश प्रक्रियेत होणारी गैरसोय टाळण्यासाठी अंतिम मुदत 20 ऑगस्ट वरून वाढवून 22 ऑगस्टवर करण्यात आली आहे। रक्षाबंधनासाठी निघाली पण गायबच। अर्चना तिवारीचा 12 दिवसांपासून मागमूस नाही। सिव्हिल जजच्या परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी अर्चना तिवारी 7 ऑगस्ट रोजी इंदोरहून कटनीला निघाल्यानंतर बेपत्ता झाली आहे। इटारसी जवळ तिचे शेवटचे लोकेशन मिळाले असून मिडघाट जंगलात पोलीस आणि वन विभागाने डॉग स्क्वॉडसह शोध मोहीम सुरू केली आहे। अपहरणाचा संशय कमी मानला जात असला तरी पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत। ऑफिस बंद, पाऊस ऑन, मुंबईत आज सुट्टी। बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुसळधार पावसाच्या रेड अलर्टमुळे आज 19 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर केली। खासगी कार्यालयांनाही सुट्टी देण्याच्या सूचना दिल्या असून अत्यावश्यक कारणास्तव वर्क फ्रॉम होम पर्याय ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय। अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार आहे। प्रेमाचा सूड, लग्नाला नकार देताच गळा चिरून गोदावरीत फेकला। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुलमधील सचिन अवताडे शहर प्रमुख छावा संघटना यांचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याचे उघड झाले आहे। प्रेयसी भारती दुबे हिने मामे भाऊ व मित्राच्या मदतीने सचिनचा गळा चिरून मृतदेह पैठणच्या गोदावरीत फेकला। हा मृतदेह 13 दिवसांनंतर 14 किलोमीटर दूर मुंगी येथे सापडला। पोलिसांनी भारती व दुर्गेश तिवारीला अटक केली असून अप्रोच खान फरार आहे। नशेत रिक्षा चालकाने महिला कॉन्स्टेबलला 200 मीटर फरफटत नेलं। दारूच्या नशेत रिक्षा चालवणाऱ्या चालकाने साताऱ्यात महिला पोलीस कॉन्स्टेबलला थांबवण्याच्या प्रयत्नात 200 मीटर फरफटत नेलं। भाग्यश्री जाधव या कॉन्स्टेबल जखमी होऊन रक्तबंबाळ झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आरोपी चालकाने अनेक गाड्यांना धडक दिली। नागरिकांनी त्याला पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांनी अटक केली आहे। भूमिपुत्रांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा। साताऱ्यातील मान तालुक्यातील पळसावडे येथील टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी कंपनी विरोधात आंदोलन भडकले। सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत घालत मोर्चा काढून निवेदन देत अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडले। गेल्या 4 दिवसांपासून हे आंदोलक आमरण उपोषणाला बसले असून टाटा पॉवर कडून न्याय, कायमस्वरूपी रोजगार, पगारवाढ आणि आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांना प्रतिसाद मिळाला नाही, तर संघर्ष आणखी तीव्र करण्याचा इशारा करचे यांनी दिलाय। शिराळ्यात अश्विनी गोसावींच्या धाडसाने बिबट्या जेरबंद। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी गावात अश्विनी गोसावी या महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे गावावरचे मोठे संकट टळले। घरात दबा धरून बसलेल्या बिबट्याला त्यांनी तात्काळ दरवाजावर कोंडून ठेवले आणि घरच्यांना माहिती दिली। ग्रामस्थांच्या मदतीने पोलीस व वन विभागाला कळवण्यात आले। वनपाल अनिल वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम, प्राणीमित्र व ग्रामस्थांनी संयुक्त कारवाई करून बिबट्याला सुरक्षित जेरबंद केले। त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। अश्विनींच्या प्रसंगावधानाचे व गावकऱ्यांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। रायगडच्या मानगावमध्ये कोसळली दरड, वाहतूक बंद। रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली असून कुंभे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली आहे। कुंभे गावाकडे जाणारी वाहतूक बंद झाली असून मातीचा ढिगारा आणि झाडे झुडपे रस्त्यावर आली आहेत। दरड बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे, मात्र वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। 4 दिवस मुसळधार पावसाचा फटका रायगडला बसल्यामुळे अशा घटना घडत आहेत।